नमस्कार मंडळी. आज मी बनवत आहे तांदळाचे मोदक. तसं तर मला फारसे एवढे चांगले जमत नाहीत. म्हणजे टेस्ट चांगली असते, पण थोडासा आकार जो आहे ना त्याचा शेप तो एकदम प्रॉपर असा येत नाही. पण टेस्टच महत्त्वाची असते, त्यामुळे इतकं काही वाटत नाही. तर आता इथे मी जे उकड आहे ना काढून घेतली आहे आणि सारण पण रेडी होतं. तर आता बनवायला घेते बघा. आमच्याकडे मोस्टली गव्हाच्या पिठाचेच म्हणजे कणकेचेच मोदक बनवले जातात. आणि ते बनवायला अगदी इझी असतात. पण हे तांदळाचे मोदक जे आहे ना, ते थोडंसं म्हणजे त्याची उकड काढणं थोडंसं अवघड असतं. तर हे बघा असा मोदक मी तयार केलंय. म्हणजे थोडं ठीक आहे, पण एकदम प्रॉपर असा शेप असतो ना मोदकाचा, तसा होत नाही. त्यामुळे शिकेन हळू सकाळी मिरचीचे भजी देखील मी केले होते. ते साईडला ठेवलेले आहेत आणि इथे किचन प्लॅटफॉर्मवर बसूनच मी हे सगळं करत असते, जो काही स्वयंपाक करायचा तो. कारण उभं राहून खूप पाय दुखतात. असं बसल्या-बसल्या सगळं निवांत होत असतं. कारण हे मोदक वगैरे काय करायचं असेल ना, तर भरपूर वेळ लागतो आणि हॉलमध्ये सगळं घेऊन जावं, तर तिथला पसारा पुन्हा वेगळाच आवरायला लागतो. तर त्यामुळे इथे असं बसून मी करत आहे. आता इथे अंदाजेच पीठ वगैरे मी घेतलं होतं, तरी देखील 21 मोदक बरोबर झाले. सगळे मोदक झाले आहेत. आता इथे मी उकडायला ठेवते 20 मिनिट आणि बघा 20 मिनिटानंतर आपले मोदक रेडी आहेत. मोदक ठेवताना त्याला थोडंसं तेल लावायचं म्हणजे एकमेकांना मोदक चिटकत नाहीत. तर चला आता मोदक रेडी आहेत. देवाला नैवेद्य दाखवला, मोदक फोडून त्याच्यावर मस्त तूप घातलं आणि खूप छान झाले होते टेस्टला. त्यानंतर मला जेवणाची तयारी करायची होती. आज पनीरची भाजी मी बनवलेली आहे. इथे बघा ग्रेव्ही रेडी आहे आणि पनीर पण मी शॅलो फ्राय करून घेतले तव्यावरती. आता हे ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आणि अजून 10 मिनिट ठेवल्यानंतर ग्रेव्ही छान असं त्याला थिकनेस येईल, तोपर्यंत मी इथे रोटी बनवून घेते. तर आता तूप संपलं होतं, ते काढून घेतलं एका वाटीमध्ये आणि ना आज लच्छा पराठा बनवायला मी घेतलेला आहे. नॉर्मल चपातीपेक्षा थोडंसं असं काहीतरी वेगळं बरं वाटतं जरा कधीतरी. इथे कणिक मी मळून ठेवली होती. पुन्हा एकदा थोडीशी अशी सेल करून घेतली. 1 तासभर झालं मी कणिक भिजवून ठेवलेली, त्यामुळे मग आपले चपाती असो काही ते व्यवस्थित होतं. आता इथे बघा मी चपाती आपली पूर्ण लाटून घेतलेली आहे. म्हणजे आधी आपण तेल लावतो ना, ते इथे नाही करायचं आहे. पूर्ण चपाती लाटून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला तूप लावायचं आहे. तेलही लावू शकता, पण मी तूप वापरते यासाठी. तर बघा अशा पद्धतीने सगळीकडे तूप स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर ही चपाती जी आपण लाटली आहे ना, त्याला फोल्ड करत जायचं आहे. पुढे तुम्हाला दिसेलच. हे बघा अशा पद्धतीने. आता याला एका साईडने असं राउंड करत जायचं आहे. आता हे असंच आपल्याला प्रेस करून लाटून घ्यायचं आहे. हे बघा, इतके सारे लेयर्स आपल्याला याच्यावरती दिसतील आता. आता याला पीठ लावून थोडंसं लाटून घ्यायचं आहे. थोडं जाडसरच ठेवायचं, अगदीच चपातीसारखा पातळ नाही लाटायचं, कारण हा पराठा आहे. तर इथे तवा पण गरम झालेला आहे. तव्यावरती थोडंसं तेल टाकून पराठा मी शेकून घेतला. हा जो पराठा आहे ना, तो फुगत नाही. म्हणजे असं नाही आहे, की जशी चपाती टम्म फुगते तसं हे होतं. हा अजिबातच फुगत नाही आणि त्याला थोडंसं असं चपातीसारखंच शेकून त्यावरती मी तूप लावून घेतलं आणि आपला लच्छा पराठा जो आहे तो रेडी झालेला आहे. इथे लगेचच मी गरमागरम रेडी झालेला पराठा आणि पनीरची भाजी आधीला जेवायला दिलं आणि मग बाकीचे पराठे करून घेतले. तर तुम्ही पण अशा पद्धतीने लच्छा पराठा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तर अशाच पद्धतीने बाकीचे जे पराठे होते ते पण मी सगळे करून घेतले.
जेवण वगैरे झालं. आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी खाली गेले होते, भाजी वगैरे घेऊन आले. फ्लावर घेऊन आले बघा, याच्यात अर्धा तर कचराच निघतो. तर चला असा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.